चला नमस्कार, मी अमोल अंतरकर. द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, जसं मागच्या 1-2 दिवसापासून त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे, टाइम टेबल आलेलं आहे आणि आपली डेट पण त्या ठिकाणी फिक्स आहे. बघा, त्या अनुषंगाने आपल्या ॲपमध्ये आपण ज्या या ठिकाणी बॅचेस सुरू केल्यात, पेपर 1 आणि पेपर 2 साठी अशा या ठिकाणी 2 बॅच आहेत आणि त्या संदर्भात मागच्या 2 दिवसापासून अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. काही लोकांचे भरपूर सारे कॉल SMS सुरू आहेत. याच्यामध्ये आता प्रॉब्लेम हा झाला बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं या ठिकाणी ॲडमिशन करण्यासाठी प्रोसेस जी आहे बघा, या संदर्भात बरेचसे छोटे मोठे प्रश्न आहेत. तर आजचा व्हिडिओ हा नेमका या संदर्भातला आहे की या बॅचमध्ये नेमका प्रवेश कसा घ्यावा. तर यासाठी आपल्याला काय करायचं बघा, 2 बॅचेस आपण सुरू केलेल्या आहेत. एकदा त्या बॅचचा पूर्णपणे फॉर्मॅट आपण बघूया. याच्यामध्ये पहिली जी बॅच आहे बघा, पेपर 1 आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे, इयत्ता 1ली ते 5वी साठी. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, तर सेकंड जी बॅच आहे ती आहे बघा पेपर 2 साठी, म्हणजे 6वी ते 8वी. अशा 2 बॅचेस आहेत. आता याच्यामध्ये अजून एक भाग लक्षात ठेवा. चला बघा, जर तुम्ही पेपर नंबर 2 मध्ये आले तर पेपर नंबर 2 मध्ये या ठिकाणी 2 घटक आहेत तुमचे, म्हणजे विज्ञान आणि एक कला शाखा आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे. तर हे दोन्ही पण घटक तुम्हाला त्या बॅचमध्ये पाहायला मिळतील. त्याच्या संदर्भात काही नाही, दोन्ही पण घटक या ठिकाणी त्या 2 नंबरच्या बॅचमध्ये आहेत. आता ह्या बॅच जॉईन करायच्या कशा या संदर्भातला हा मुद्दा आहे. यासाठी एक सिंपल मेथड आहे बघा. तुम्हाला जायचंय प्ले स्टोअरला जायचंय. तिथं गेल्यानंतर आपल्याला एक नाव जे आहे बघा, हे नाव त्या ठिकाणी सर्च करायचंय आणि ते नाव लक्षात ठेवा. चला, द विनर स्टडी सेंटर. नाव पुन्हा रिपीट करतोय. प्ले स्टोअरला गेल्यानंतर द विनर स्टडी सेंटर हे नाव तुम्हाला काय करायचं बघा, त्या ठिकाणी सर्च करायचं प्ले स्टोअरमध्ये. तिथं तुम्हाला असा एक सिम्बॉल पाहायला मिळतो बघा. या सिम्बॉलचं ॲप्लिकेशन तुम्ही लगेच त्या ठिकाणी काय करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आता मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये प्रॉपर तुम्ही लॉग इन करा. आता लॉग इन करायचं म्हणजे काय करायचं बघा, तुमचं नाव, मोबाईल नंबर हा तुमचा सुरू असणारा नंबर टाका बघा, जेणेकरून त्या नंबरवरती ॲप्लिकेशनचा OTP आला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी काय करतात बघा, दुसरा एखादा नंबर टाकतात, मग तुम्हाला OTP तिथं मिळत नाहीये आणि तो OTP हा असतो बघा ॲपचा, बाकी दुसरा कोणता नाहीये, ठीक आहे. आणि तो OTP तिथं इंटर करा. त्यानंतर तुमची पुढची जी प्रोसेस आहे बघा, नाव, मोबाईल नंबर, मेल ID, बाकी तिथं जे तुम्हाला सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे पुढची माहिती त्याच्यामध्ये फिलअप करा. म्हणजे जास्त काय नाही बघा, जसं तुमचं राज्य विचारलं जातं किंवा पुढे चालून त्या ठिकाणी कोणत्या एक्झामची तुम्ही तयारी करताय ती बेसिक माहिती असते. त्याच्यामध्ये जास्त काही कोणाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. पूर्णपणे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तिथं तुमची लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर बघा, त्या ठिकाणी जो या ठिकाणी पेज ओपन होईल बघा, तर अशा टाईपमध्ये एक पेज त्या ठिकाणी ओपन होतो बघा, या टाईपमध्ये. हा इथं जो तुम्हाला दिसतोय या टाईपमध्ये. मग तुम्हाला काय करायचं बघा, आता आपल्याला बॅचेस घ्यायच्यात पेपर 1 आणि पेपर 2 साठी. मग तुम्हाला जी बॅच हवी आहे काय करायचं बघा, इथं खाली तुम्हाला अशा प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन दिसतील, होम, बॅचेस, कोर्स, चार्ट आणि प्रोफाईल. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सरळ लक्षात ठेवा बघा, तुम्हाला तिथं जायचंय कोर्सेसमध्ये, या भागामध्ये. ओके, इथं त्या ठिकाणी काय करायचं बघा, प्रत्येकाने ओके करायचं, म्हणजे त्याला टच करायचंय. आता इथं तुम्ही कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या टाईपचे भरपूर सारे कोर्सेस काय बघा त्या ठिकाणी ओपन होतील. जवळजवळ एक 250 ते 250च्या दरम्यान त्या ठिकाणी कोर्सेस आहेत. पण त्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 पेपर 2. आणि ह्या पेपर 1 पेपर 2चा जो क्रमांक आहे तो क्रमांक लक्षात ठेवा. चला, पेपर 1 जे आहे बघा, पेपर 1, तर या पेपर 1चा क्रमांकही त्या ठिकाणी 01 आणि पेपर 2चा काय बघा त्या ठिकाणी 02. मग आता इथं तुम्हाला काय करायचं बघा, बॅचेसमध्ये आल्या कोर्सेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर या टाईपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे काय बघा, हा जे पेज आहे ते पेज ओपन होईल. आणि पेज ओपन झाल्यानंतर एक तर सर्च करा किंवा तुम्हाला सर्च करण्याचीही आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट पेज ओपन केल्यानंतर पहिली बॅच जी आहे बघा, ही पेपर 1 ची आहे आणि इथं 01, 02 असं तुम्हाला पाहायला मिळतंय. म्हणजे हे झालं तुमचं पहिलं पेज, हे झालं बघा त्या ठिकाणी सेकंड पेज. आणि आता तुम्हाला इथे बघा तिसऱ्या पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं बघा, इथं तुम्हाला बॅचची प्राइस जी आहे ही त्या ठिकाणी पुढचा, तसं आपली जी बॅच आहे बघा, ही आहे त्या ठिकाणी 1998 रुपयाला. परंतु पुढचं जे काही 70-80 रुपये आहे बघा, ते तुम्हाला GST वगैरे लागतो. मग तुम्हाला याला डायरेक्ट काय करायचं बघा, त्या ठिकाणी बाय नाव करायचं आहे. मग बाय नाव केल्यानंतर पुढची प्रोसेस त्या ठिकाणी जे आहे बघा, OTP वगैरे तुमच्या मोबाईलवरती येऊन जातो. म्हणजे तुम्हाला तिथून त्या ठिकाणी काय करायचं बघा, पेमेंट करायचं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न असा असतो की सर आम्हाला बॅच घ्यायची आहे, परंतु माझ्या फोनमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये
या ठिकाणी पेमेंट मोड कोणताच नाही आहे, म्हणजे ना गुगल पे आहे किंवा फोनपे किंवा बाकी त्या ठिकाणी माझ्या फोनवरनं पेमेंट करता येत नाही आहे. मला माझ्या मित्रांच्या फोनवरनं त्या ठिकाणी काय करायचं बघा, पेमेंट करायचं आहे. मग यासाठी एक ऑप्शन आहे बघा, तिथं तुम्ही गेल्यानंतर बाय नाव पर्यंत तुम्हाला प्रत्येकाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तिथं बरेचसे पेमेंट मोड विचारले जातात, फोनपे, गुगल पे, पेटीएम, ओके, नेट बँकिंग वगैरे जे काय असेल ते. तर तुम्हाला तिथं काय करायचं बघा, सरळ सरळ इथं UPI पेमेंट नावाचं एक ऑप्शन आहे बघा, त्याला त्या ठिकाणी काय करा, तुम्ही ओके करा. आणि त्याला ओके केल्यानंतर तुम्हाला ज्याही मित्राच्या फोनपेवरनं पेमेंट करायचं आहे त्या मित्राचा UPI नंबर तिथं काय करायचं बघा, मेन्शन करा. म्हणजे काय होईल लक्षात ठेवा, ती प्रोसेस केल्यानंतर OTP तुमच्या त्या ठिकाणी मित्राला चालला जाईल आणि जे काय आहे बघा ती पुढची पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर बॅच तुमच्या फोनमध्ये या ठिकाणी लगेच काय बघा ती सुरू होऊन जाईल पेमेंट झाल्यानंतर. आता चला ठीक आहे, तुम्ही बॅचमध्ये पूर्णपणे प्रवेश घेतला, मग त्याच्यानंतर काय, तर त्याच्या पुढची प्रोसेस अशी आहे बघा की आता आपले जे लेक्चर आहेत हे लेक्चर सुरू होत आहे सोमवारपासून. काय बोललो बघा, सोमवारपासून त्या ठिकाणी म्हणजे उद्यापासून तुमचे पूर्णपणे हे लेक्चर सुरू होतील. आणि जे तुम्हाला या ठिकाणी मी बोललो होतो, तुम्हाला प्रत्येक विषयाच्या PDF स्वरूपातल्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स त्या ठिकाणी तिथं अवेलेबल स्टेप बाय स्टेप, म्हणजे उद्यापासून जसे तुमचे या ठिकाणी शिकवायला सुरुवात होईल एक एक विषय, त्याप्रमाणे त्या तुमच्या बॅचच्या फोल्डरमध्ये हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जातील. सर दुसरा मुद्दा आमचा अजून एक असा आहे की तुम्ही बॅच अनाउन्समेंट करताना पुस्तकाबद्दल बोलले होते, त्याचं काय, ओके, काळजी करू नका. तर तुम्हाला करायचं काय बघा, या बॅचमध्ये जेवढे आम्ही तुम्हाला पुस्तकं बोललो होतो तेवढे 100% तुम्हाला मिळतील, काळजी नका करू. परंतु पुस्तकासाठी तुम्हाला काय करायचंय, पुस्तकं आपल्याला या ठिकाणी पाठवले जातील 20 तारखेच्या नंतर. काय बोलले मी, 20 तारखेच्या नंतर. आणि पुस्तकासाठी तुम्हाला म्हणजे पुस्तकाची प्राइस देण्याची गरज नाहीये, तुम्हाला फक्त काय करायचे, पोस्टल चार्जेस जे आहेत हे पोस्टल चार्जेस त्या ठिकाणी पाठवायचे तर 350 रुपये. बाकी तुम्हाला पूर्णपणे हा पुस्तकाचा संच या बॅचमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्णपणे फ्रीमध्ये देतोय. याच्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी आहे, ओके, परिसर अभ्यास आहे, तुमचं सामाजिक शास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, यासारखे विषय तुम्हाला पूर्णपणे या बॅचमध्ये दिले ही जी पुस्तकं आहेत बघा हे तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी दिल्या जातील. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला या बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, जर प्रवेश घेण्यासंदर्भात एवढं पूर्णपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊनही जर काही टेक्निकल इश्यू जर येत असतील तर 100% काय करायचं बघा, या नंबरवर आपण त्या ठिकाणी संपर्क साधा. 9011 025 700 हा एक नंबर आहे आणि 99 75 75 54 99 हा एक नंबर आहे. या दोन नंबरवर आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या जे काही त्या ठिकाणी प्रश्न आहेत हे प्रश्न आपण विचारून आपल्या या बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे पूर्णपणे ही एक प्रोसेस होती बघा बॅचमध्ये प्रवेश घेण्याची. आता दुसरा मुद्दा असा आहे, सर आम्ही जॉब करतोय, ओके, आम्ही सध्याला इन सर्व्हिसमध्ये आहेत, लाईव्ह क्लास आम्हाला लवकर त्या ठिकाणी ते पॉसिबल नाही आहे तुमच्या त्या टायमिंगमध्ये. मग त्यासाठी आपल्यासाठी एक ऑप्शन आहे. आपण काय केलं बघा, ही बॅच सुरू करताना 2 फॉर्मॅटमध्ये बॅच सुरू केलेली आहे. एक लाईव्ह फॉर्मॅट आणि सेकंड त्या ठिकाणी कोणता बघा, रेकॉर्डेड फॉर्मॅट. लाईव्ह करणं जर तुम्हाला पॉसिबल असेल तर 100% करा. अन्यथा त्याच तुमच्या बॅचमध्ये जे दिवसभरामध्ये आपले त्या ठिकाणी लेक्चर होतील हे सर्वची सर्व लेक्चर त्यामध्ये तुम्हाला तिथं लेक्चर झाल्यानंतर अर्धा पाऊण तासामध्ये त्या ठिकाणी काय बघा तो व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जॉब करताय मग सर आम्हाला क्लासचं कसं, त्याचं बिलकुल टेन्शन नाही आहे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ तिथं पाहायला मिळेल, म्हणजे ते एक तुमचं टेन्शन आता गेलं. दुसरा मुद्दा, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आता सरासरी त्या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर पुढचे 60 दिवस आपल्याकडे आहेत, 60-62 दिवस. आणि या 60-62 दिवसामध्ये आपल्याला हा सिलेबस पूर्ण करायचा आहे. त्यासाठी सर्वात मोठी टीम या ठिकाणी आपल्या द विनर स्टडी सेंटरमध्ये आहे बघा. जवळजवळ या बॅचमध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला जे शिक्षक या ठिकाणी अध्यापन करणार आहेत बघा, बाळासाहेब शिंदे सर आहेत, अनिल कोलते सर आहेत, प्रशांत कदम सर आहेत, विठ्ठल पुंगळे सर आहेत, त्यानंतर बघा सुमित काकडे सर आहेत, त्यानंतर विजय सोराशे सर आहेत, शरद जाधव सर आहेत, किरण सर आहेत, चांदोरकर सर आहेत, मी स्वतः अमोल अंतरकर. एवढी मोठी टीम त्या ठिकाणी तुम्हाला इथं आहे. त्यामुळं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. 100% सर्व विषय तुम्हाला, सर्व सिलेबस जो आहे तो तुमचा या ठिकाणी तुमच्या वेळेच्या अगोदर तुम्हाला पूर्ण करून दिला जाईल. त्याबद्दल निश्चिंत राहा. ओके, आणि 100% या ठिकाणी काय करायचं बघा, आपल्या बॅचला प्रवेश घ्या.
प्रवेश सुरू झालेला आहे, ॲडमिशन लिंक त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर लवकरात लवकर त्या ठिकाणी द विनर स्टडी सेंटर जे ॲप आहे हे ॲप त्या ठिकाणी मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून बॅचमध्ये प्रवेश घ्या. ठीक आहे, अडचण असेल खाली 2 नंबर प्रोव्हाइड केलेत, या नंबरवर आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन त्या ठिकाणी पुढच्या अभ्यासाला सुरुवात करा. उद्यापासून तुमचे लाईव्ह सेशन सुरू होत आहेत. ओके, चला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.